बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपण आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड हे आपल्या मोबाईलमध्ये अगदी 2 मिनिटात कसं डाउनलोड करायचं हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, हे कार्ड आरोग्याशी संबंधित आहे। आपल्या आरोग्याची संपूर्ण माहिती असणारे हे डिजिटल कार्ड आहे। या कार्डमध्ये 14 आकडे आभा आयडी असतो। आता बघा, तुम्ही म्हणाल याचा फायदा काय? तर बघा, या कार्डच्या माध्यमातून रुग्णाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास आपल्याला समजतो। तर बघा, हे कार्ड आपण कसं काढायचं हे आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला आभा कार्ड असं टाईप करायचं आहे। तर बघा, असं टाईप केल्यानंतर तुमच्या समोर आभाची वेबसाईट ओपन होईल। त्यानंतर ABHA जे सुरुवातीचं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल। तर याच्यावरती बघा, क्रिएट आभा नंबर जे लाल अक्षरामध्ये लाल हेडिंगमध्ये दिसतंय, तर क्रिएट आभा नंबर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, क्रिएट युअर आभा युजिंग आधार, तुम्ही आधारवर बी बनवू शकता आणि तुमच्या ड्रायव्हिंग लायसनवरही बनवू शकता। तर आता आपण आपल्या आधार कार्डवरून आपला आभा कार्ड डाउनलोड करून घेऊया। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला क्रिएट युअर आभा कार्ड युजिंग आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, कन्सेप्ट कलेक्शन, आधार ऑथेंटिफिकेशन, कम्युनिकेशन डिटेल आणि आभा ॲड्रेस क्रिएशन। तर या ठिकाणी खाली आधार नंबर आहे, तर आपला जो 12 आकडे आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। तर बघा, 12 आकडे आधार नंबर टाकलेला आहे। अगदी व्यवस्थित चुकीच्या पद्धतीनं आधार कार्ड टाकू नका। जो काय आपला आधार कार्ड असेल ते पाहूनच टाका आणि त्याच्यानंतर खाली आय ॲग्री याला पण क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली बघा, एक कॅप्चा दिलेला आहे 8+2 तर याचं उत्तर 6 आहे, ते मेन्शन करून खाली नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमचं ऑथेंटिफिकेशन झालेलं आहे। तर खाली तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP 6 आकडी या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर 10 आकडी विचारलेला आहे, तर जो तुमचा मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी बघा, तुम्ही ॲड्रेस बी अपडेट करू शकता, ॲड्रेस टाकू शकता, पण या ठिकाणी आपण ऑलरेडी ॲड्रेस टाकलेला आहे, इथपर्यंत प्रोसेस केलेली होती। आता याच्यामध्ये व्ह्यू प्रोफाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, आपलं आभा कार्ड बनलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी डाउनलोड आभा कार्ड याच्यावरती क्लिक करून आपण आपला आभा कार्ड पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता। तर बघा, याच्यावरती डाउनलोड आभा कार्ड याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं अशा प्रकारचा आभा कार्ड तयार झालेला असेल। तर मित्रांनो बघा, अगदी 2 मिनिटात तुमचा आभा कार्ड तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपण आभा कार्ड बनवू शकता। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।